नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजची चर्चा महत्त्वाची आहे कारण आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी मराठी विषयातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे स्थूल वाचन या घटकावर चर्चा करणार आहोत। कारण इथे आपल्याला पाठांतराची गरज असते, प्रश्न समजून घेतला पाहिजे कारण आपल्याला उत्तर जे आहे ते विस्तृत स्वरूपात बऱ्याचदा लिहावं लागतं। आणि हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 असतो आणि त्याच्यामध्ये 3 प्रश्न दिले जातात। 3 पैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात विस्तृत स्वरूपामध्ये। तर जाऊयात पुढे आणि बघूयात महत्त्वाचे काही प्रश्न स्थूल वाचन या घटकावर आधारित आणि जे प्रश्न आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना विचारले गेले होते अशा प्रश्नांवरती मित्रांनो चर्चा करूयात। एकदा ही व्हिडिओ पाहिली की आपला स्थूल वाचनाचा जो प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा तो आपला सुटून जाईल। त्यामुळे इम्पॉर्टंट व्हिडिओ पटकन जाऊयात पुढे। पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर जाऊयात पुढे मित्रांनो। बघा या ठिकाणी हा जो पहिला जो प्रश्न आहे हा खूप वेळा येऊन गेला। गिरिजा केर यांच्या बालनाटिकेचे विशेष म्हणजे त्यांची जी बालनाटिका त्यांनी लिहिल्या, गिरिजा केर यांनी बरंच बाल साहित्य लिहिलं, तर या बालनाटिकेची नेमकी वैशिष्ट्य काय तर ती आपल्याला नीट सांगायची आहेत व्यवस्थित। तर याच्यामध्ये काय माहिती का, काही मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट काय की गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली। लक्षणीय म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे। बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या सोप्या बालनाटिका सुद्धा लिहिल्या, म्हणजे यांनी लक्षणीय बाल साहित्याची निर्मिती केली। आणि बालकांचं वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या आणि सोप्या बालनाटिका लिहिल्या। ओके, साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असा समज असतो। म्हणजे लोकांचा समज काय असतो की लहान मुलांना अद्भुत आणि त्याचबरोबर चमत्कारिक, म्हणजे एक राजा होता, एक राणी होती आणि मग ते युद्ध वगैरे अशा प्रकारच्या त्या गोष्टी आवडतात असं लोकांचा एक समज असतो की लहान मुलांना बाबा अद्भुतरम्य आणि चमत्कारावर आधारित कथानके आवडतात। गिरिजाबाईंनी या समाजाला छेद दिला, म्हणजे याच्या विरुद्ध जाऊन थोडंसं लिखाण केलं। त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या, म्हणजे त्यांनी ज्या बालनाटिका लिहिल्या त्या अद्भुतरम्य आणि चमत्कारावर आधारित नव्हत्या, तर त्यांच्या बालनाटिका वास्तवावर आधारित होत्या। मुलांचे भावविश्व, त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या, म्हणजे मुलांचं भावविश्व, मुलांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन त्यांनी बालनाटिका लिहिल्या। त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली। त्यांच्या बालनाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असं वाटतं। म्हणजे चित्रदर्शी शैली म्हणजे काय, त्यांचं जे काही लिखाण आहे ते वाचल्यानंतर अक्षरशः आपल्या समोर तो प्रसंग उभा राहतो, अशा प्रकारचं त्यांची चित्रदर्शी शैली आहे लिहिण्याची। त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात। एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत। एकंदरीत इथं या प्रश्नाचं उत्तर आपण अशा प्रकारे साधारणतः लिहू शकतो। याच्यामध्ये आपल्याला काय की बाबा यांनी बालकांसाठी साहित्य निर्मिती केली, बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली। बालकांचे वय लक्षात घेऊन, त्यांचे विचार लक्षात घेऊन साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी बालनाटिका लिहिली। आणि साधारणतः समाजाचा जो समज असतो की बालकांसाठी ज्या काही नाटिका लिहिल्या जातात त्या अद्भुतरम्य आणि चमत्कारावर आधारित असतात, परंतु अद्भुतरम्य आणि चमत्कारावर आधारित बालनाटिका न लिहिता गिरिजाबाईंनी काय केलं, या बालनाटिका ज्या आहेत त्या वास्तवावर आधारित लिहिल्या। आणि त्यांची चित्रदर्शी शैली इथं आली पाहिजे या प्रश्नामध्ये, कारण त्यांच्या बालनाटिका ज्यावेळेस समोर असतात, म्हणजे वाचतो आपण, ऐकतो, पाहतो, त्यावेळेस समोर एखादा प्रसंग प्रत्यक्षात घडत आहे असं आपल्याला वाटतं। तर एकंदरीत अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो। 3 मार्काला हा प्रश्न आहे। तर आता पुढचा प्रश्न बघूयात। तर जास्तीत जास्त प्रश्नांवरती आज आपल्याला चर्चा करायची। याच प्रकरणातला पुढचा आहे गिरिजा केर यांच्या येडवंबू डब्बू या बाल कादंबरीतील विनोद। आता या ठिकाणी बघा, गिरिजा केर यांच्या येडवंबू डब्बू या बालनाटिकेमध्ये जो काही विनोद झाला होता तर तो विनोद आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे। तर बघा, कुणालाही दुःखी ठेवू नये असं आईने डब्बूला उपदेश केला। आई म्हणाली डब्बूला की बाबा कुणाला सुद्धा दुःखी कधीच ठेवायचं नाहीये। आणि हा जो उपदेश आहे तो त्यांनी शिरोधार्य मानला, म्हणजे त्यांनी तो उपदेश मानला, तो उपदेश फॉलो केला। व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट डब्बूने भिकाऱ्यांना वाटलं, म्हणजे व्याह्यांसाठी जे मिठाईचं ताट आणलं होतं तर ते ठेवलं होतं, तर ते ताट जे आहे ते मिठाईचे ताट त्यांनी भिकाऱ्यांना वाटते। आता भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला, भिकारी खुश झाले।
पण घरातील मंडळी मात्र खूप कातावली, म्हणजे घरातली मंडळी खूप रागावली. हा आईचा उपदेश डब्बूने शब्दशः पाळला होता. म्हणजे आईने जसं सांगितलं की बाबा कोणाला सुद्धा दुखी ठेवू नये, आणि भिकारी आले, भिकाऱ्यांनी काहीतरी मागितलं आणि त्यांना मग मिठाईचं ताट त्यांनी दिलं. आणि आईने जो उपदेश केला होता, चांगला उपदेश होता, काही वाईट उपदेश नव्हता, तो त्यांनी पाळला. भिकारी म्हणजे माणसेचे, त्यांना तरी दुखी का ठेवावं असा व्यापक विचार त्यांनी केला. पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात तेव्हा त्यांच्या मनात खरा व्यापक विचार नसतो. म्हणजे लोक व्यापक विचार मांडतात, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, पण प्रत्यक्ष मनामध्ये, म्हणजे मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव, म्हणजे मनामध्ये काहीच नसतंय, मनामध्ये विचार नसतात, तोंडातून विचार बाहेर पडतात परंतु ते आचरणात आणत नाही. मोठी लोक संकुचित विचार करतात, सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणतात, पण त्यांच्या मनामध्ये बघा, सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व, म्हणजे घरातली माणसे किंवा नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी इत्यादीच असतात. म्हणजे सगळ्यांशी प्रेमाने वागावे, पण ओळखीच्या माणसांशी, अनोळखी माणसांशी प्रेमाने नाही वागावं असं या ठिकाणी दिसतंय. तर असं मोठ्या लोकांच्या बाबतीमध्ये होतं. फार झाले तर सर्व म्हणजे परिसरातील लोक असतात, जाती धर्म यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते, यातून विसंगती निर्माण होते. डब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातील ही विसंगती दाखवून देतो, त्यामुळे विनोद होतो. म्हणजे व्यायांसाठी आणलेलं मिठाईचं ताट भिकाऱ्यांना तो देतो, परंतु समाजामध्ये जी विसंगती आज आपल्याला दिसून येते की बोलायचं एक आणि करायचं एक, ही जी विसंगती समाजामध्ये आहे, तर ती विसंगती दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी डब्बू करत असताना आपल्याला दिसतोय. तर अशा प्रकारे येडबब्बू डब्बू या बाल नाटिकेतील किंवा बाल कादंबरीतील विनोद आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, तर आता थोडंसं पुढे जाऊयात, पुढचा पण प्रश्न बघूयात आपण. तर बघा, मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. बघा, या विधानाबाबत तुमचा अभिप्राय, म्हणजे मधूची आई आजारी आहे, मधूला पैशाची गरज आहे, मग मधू पाकिट मारतो एका व्यक्तीचा, नंतर मग त्याला पश्चाताप होतो, त्या पाकिटातले पैसे बघतो, त्या पाकिटामध्ये एक चिठ्ठी असते, ती वाचून त्याला असं वाटतं की बाबा जशी आपली आई आहे, आपल्या आईवर प्रेम आहे, तसं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं सुद्धा त्याच्या आईवरती प्रेम असेल. मग तो पाकिट परत करायला जातो, परंतु वेळ निघून गेलेली असते, आणि जो समोरचा जो व्यक्ती आहे त्याला सुद्धा वाटतं की बाबा ठीक आहे, माझी आई जर नाही वाचली परंतु तुझी आई वाचली पाहिजे, त्या तुझ्यासाठी हे पैसे ठेव, अशा प्रकारचा तो प्रसंग आहे, तो खूप चांगला रंगवलाय. तर बघा, आईवरील प्रेमापोटी कोणतीही गोष्ट करायला मधू तयार होतो. एका गृहस्थाचे पाकिट मारताना चोरी करणे हा त्याचा उद्देश नव्हता. म्हणजे उद्देश जो आहे, म्हणजे म्हणतो ना, परिस्थिती माणसाला म्हणजे गुन्हेगार बनवते, अशा प्रकारची ही सिच्युएशन आहे की एका गृहस्थाचे पाकिट मारताना चोरी करणे हा त्याचा उद्देश नव्हता, आईचे प्राण वाचवणे हा त्याचा उद्देश होता. म्हणून ही कृती त्याच्या संवेदनशीलतेची साक्ष देते. पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्यस्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशामुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो, या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. म्हणजे पाकिटामध्ये जो पत्ता आहे तो पत्ता बघतो आणि ताबडतोब पैसे त्याला परत करायचा तो प्रयत्न करतो, निर्णय घेतो. आणि त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचा तरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणा होय, हे त्याला जाणवतं. आपली जशी आई आहे तशीच दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आई असते, त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो, दुसऱ्याच्या मनाचा विचारच आपण करत नाही, हे मधूच्या लक्षात येते. आणि यातून त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययास येते. म्हणजे आपली आई आजारी आहे एका बाजूला, आपल्याला पैशाची गरज आहे, म्हणून तो पाकिट मारतो, पाकिट चोरतो, आणि ते पाकिट मारण्यामागं किंवा ते पाकिट मारताना, चोरी करत असताना त्याच्या मनामध्ये चोरी करणे हा उद्देश नसतो, की तर आपल्या आईचा जीव वाचवणे हा उद्देश असतो. परंतु त्यानंतर जेव्हा तो पाकिट उघडतो, पैसे बघतो आणि एक चिठ्ठी त्याला सापडते, त्या चिठ्ठीवरून लक्षात येते की अरे, आपल्या या कृत्यामुळे दुसऱ्या एखाद्याच्या आईचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे तो निर्णय घेतो की बाबा हे पैसे आपण परत करू. ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे किती संवेदनशील मन आहे की पैसे आहेत त्याच्याकडे, त्या पैशाने तो त्याच्या आईचा सुद्धा इलाज करू शकतो, पण हा मुलगा पैसे पुन्हा परत करण्यासाठी तो जातोय, कारण त्याला असं वाटतं की जसं माझ्या आईवरती प्रेम आहे माझं, तसंच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं त्याच्या आईवरती प्रेम असणार आहे. मी माझ्या आईच्या प्रेमापोटी हे केलं, परंतु त्यामुळे दुसऱ्या एखाद्या आईचा जीव गमवावा लागेल असं काही नको व्हायला. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. पुढचा जर प्रश्न आपण बघितला तर साहित्य कृतींचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे एखादी साहित्य कृती ज्यावेळेस तुम्ही वाचता, तिचा आस्वाद घेता,
तर तो आस्वाद घेत असताना, ते वाचत असताना नेमके कुठले मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ते बघा. आपण एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतो, आपल्याला ती कलाकृती खूप आवडते, इतरांनाही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असे आपल्याला मनोमन वाटते. अशा वेळी बोलतो किंवा लिहितो तो रसस्वाद. रसस्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात. पहिली गोष्ट काय माहितीये का, कलाकृतीचा आशय किंवा कथानक मनाला अनुसरून आहे का हे पाहिले पाहिजे. म्हणजे तुमच्या मनाला अनुसरून आहे का बाबा, कवितेचा आशय असेल, कथानक असेल, ते बघितलं पाहिजे. व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही व्यक्तिरेखा, त्या कादंबरी असेल, नाटक असेल किंवा काही असेल, तर त्याच्यामध्ये ज्या काही व्यक्तिरेखा आहेत त्या मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे. लेखकाची भाषाशैली, वर्णनशैली वाचनीय व प्रभावी असली पाहिजे. कथानक उत्कंठा वाढवणारे असले पाहिजे. म्हणजे पुढे काय, पुढे काय, पुढे काय, अशा प्रकारची उत्कंठा वाढली पाहिजे. आपल्या समोरची कलाकृती ही कविता जर असेल, म्हणजे कादंबरी, कथेच्या ऐवजी जर ती कविता असेल, तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतोय हे लक्षात घेतले पाहिजे. त्याला अनुसरून भाषा, अलंकार, प्रतिमा, प्रतीके इत्यादी आहेत का हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे. आणि कवितेतून उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजेत, ही गोष्ट लक्षात घ्या. कवितेमधून ज्या काही भावना व्यक्त होतात त्या उत्कट असल्या पाहिजेत. आणि पुढे कथा, कादंबरी वा नाटक असा कोणताही साहित्य प्रकार असो, त्यातून व्यापक मानवी मूल्य प्रकट झाली पाहिजे. उच्च उदांत असा संदेश त्या साहित्यातून मिळायला हवाय असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. तर हा जो काही मुद्दा आहे याचा स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, की साहित्य कृतींच्या आस्वाद घेत असताना लक्षात ठेवायचे मुद्दे. तर पुढे बघा आणखी काही प्रश्न आहेत, तर जास्तीत जास्त प्रश्न आज आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा, माणसं पेरायला लागू या शीर्षकाचा कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा. म्हणजे माणसं पेरायला लागू, मन का पेरान लागे असं ही कविता आहे बघा. कवी वीरा राठोड यांनी मन का पेरेन लागा या कवितेत बीज आणि माती यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त केलेला आहे. म्हणजे बीज आणि माती यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव या ठिकाणी व्यक्त केलाय. म्हणजे बीज ज्यावेळेस आपण मातीमध्ये टाकतो त्यावेळेस माती त्या बीजाला आजूबाजूच्या सगळ्या प्रतिकूल वातावरणापासून संरक्षण देते, त्याचं पालन पोषण करते. नंतर त्या मातीमधून एक रोप तयार होतं आणि त्याचं एक मोठं वृक्ष तयार होतं त्या बीजापासून. तर हा जो प्रवास आहे तो या कवितेमध्ये उलगडून दाखवलेला आहे. म्हणून कवी वीरा राठोड यांनी मनक्या पेरेन लागा या कवितेत बीज व माती यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त करताना माणसं पेरण्याचा बहुमल सल्ला दिलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे बीज आपण पेरतो आणि त्याच्यातून चांगलं वृक्ष निर्माण होतं, तसंच माणुसकी जर पेरली तर चांगली माणुसकी निर्माण होईल असं या कवितेतून त्यांना म्हणायचं आहे. त्यांनी माती व बीज यांच्या प्रतीकातून एक सुंदर विचार मांडलेला आहे. माती व बीज एक प्रतीक आहे. जसं बघा या ठिकाणी माती आणि बीज हे प्रतीक आहे. तसं आकाशी झेप घेरे पाखरा याच्यामध्ये पिंजरा हे एक प्रतीक दाखवलेलं, तर तसं या ठिकाणी इथं माती आणि बीज यांच्या प्रतीकातून एक सुंदर विचार मांडलेला आहे. एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जोपासते, प्रेमाने जोपासते. बीजाचं झाड करण्यास तिच्या जन्माचं सार्थक आहे. म्हणजे बीजाचं झाड करणं हे कोणाच्या जन्माचं सार्थक आहे? मातीच्या जन्माचं सार्थक आहे. त्याचप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतर माणुसकी निर्माण होईल. म्हणजे माणसं जर पेरली, माणुसकी पेरली आणि त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतर माणुसकी निर्माण होईल असा आशय या कवितेतून अभिव्यक्त होताना दिसतो. म्हणून माणसं पेरायला लागू हे शीर्षक अतिशय समर्पक आहे, की बाबा माणसं पेरूयात म्हणजे माणुसकी चांगली माणुसकी निर्माण होईल असं या ठिकाणी कवी म्हणतोय. ठीक आहे, पुढचा मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. माणुसकी पेरणे काळाची गरज आहे या विधानाचा तुम्हाला कळालेला अर्थ. माणुसकी पेरणे काळाचं का गरज आहे? कारण आज ज्या पद्धतीची कृत्य आपल्याला होताना दिसत आहेत त्यामुळे माणुसकी पेरणं खूप गरजेचं आहे. बघा की मातीमध्ये बी पेरले की मातीच्या मायेच्या संस्कारातून वृक्ष जन्माला येतं. माती ऊन वारा पाऊस वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते. माती ऊन वारा पाऊस वादळ या सगळ्यांपासून त्या बीजाचे संरक्षण करते आणि त्या बीजाची जोपासना करते. बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये म्हणून ती दुष्काळाशी सामना करते. या प्रतीकातून कवीनं सामाजिक आशय मांडलेला आहे. आज जगामध्ये भ्रष्टाचार, दैन्य, अंधश्रद्धा व इतर धर्मांध घटक यामुळे समाज पोखरला गेलेला आहे आणि त्यात माणुसकी लायाला जात आहे. म्हणजे आज समाज अंधश्रद्धा असेल,
दैन्य असेल, त्याचबरोबर भ्रष्टाचार असेल, या सगळ्यांमुळे पोखरला गेलेला आहे. ओके, त्यामुळे माणुसकी जी आहे ती पूर्णपणे लयाला जात आहे, माणुसकी जी आहे ती संपत चालली आहे. आणि अशा या आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणून माणुसकी पेरणे म्हणजेच विवेकी माणूस निर्माण करण्याची आजच्या काळात गरज आहे, हे अधोरेखित होते. म्हणजे माणसं का पेरणं गरजेचं आहे बाबा, या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की बाबा मातीमध्ये बीज पेरलं की माती त्या बीजाचं आजूबाजूच्या वातावरणापासून संरक्षण करते, ऊन वारा पावसापासून, आणि त्याच्यातून एक चांगलं झाड जे आहे त्याची निर्मिती होते. आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर समाजामध्ये भ्रष्टाचार, दैन्य, अंधश्रद्धा यांसारख्या किंवा अनिष्ट चालीरीती यांमुळे समाज पूर्णपणे पोखरला गेलेला आहे. आणि त्यामुळे माणुसकी जी आहे ती लयाला चाललेली आहे आणि माणुसकी संपत चाललेली आहे. त्यामुळे चांगलं माणुसकी पेरणं गरजेचं आहे, माणूस पेरणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावरती चांगले संस्कार होणं गरजेचं आहे. त्यामुळे माणुसकी निर्माण होणे गरजेचं आहे. म्हणजे आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण गरजेचं आहे, हे या ठिकाणी अधोरेखित होतंय. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे याच प्रकरणातला आहे. माणूस पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ. मग इथं पण आपण त्याच पद्धती, म्हणजे साधारणतः प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिताना बीज आणि माती यांचा संदर्भ आपल्याला इथं देता येईल. बघा, तसंच आहे की मातीत बीज पेरलं की मातीच्या कष्टमय मायातून त्याचं झाड होतं. माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवते, दुष्काळाशी लढते. माती बीजाची मायेनं निगराणी करते आणि या सर्व प्रक्रियेतून बीजाचा एक वृक्ष तयार होतो. त्याचप्रमाणे आजच्या मूल्यहीन समाजामध्ये, म्हणजे जिथं मूल्य रसातळाला जात आहे, माणुसकीचा लोप होत आहे, अशा या समाजामध्ये चांगल्या संस्काराच्या मातीत जर माणसांना पेरलं, म्हणजे चांगल्या संस्कारांच्या मातीत जर माणसांना पेरलं, म्हणजे माणसांवर का चांगले संस्कार टाकले आपण, तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील, अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झालेली आहे. नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल व मानवजात सुखी होईल, असा सर्जनशील आशय माणूस पेरा माणुसकी उगवेल या विधानातून व्यक्त होतो. म्हणजे या विधानातून काय अर्थ व्यक्त होतो, तर ज्याप्रमाणे बीज ज्यावेळेस आपण मातीत पेरतो त्यावेळेस माती त्या बीजाची निगराणी करते, आजूबाजूच्या वातावरणापासून अतिशय मायेनं, प्रेमानं, ममतेनं त्या बीजाला वाढवते आणि त्या बीजाचा वृक्ष होतो. तसंच आजच्या या काळामध्ये ज्या समाजामध्ये माणुसकी अस्ताला चाललेली आहे, या काळामध्ये जर आपण चांगली माणुसकी पेरली, माणसांवर चांगले संस्कार पेरले, तर एक चांगला माणूस, चांगला समाज निर्माण होण्याची शक्यता आहे आणि चांगली संपूर्ण मानवजात यामुळे सुखी होईल. तर बघा, अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं आपल्या भाषेत लिहिता आपल्याला आली पाहिजेत. व्युत्पत्ती कोशाचे कार्य हा प्रश्न खूप जास्त वेळा प्रत्येक 2 परीक्षेमधून एकदा तर येतो, म्हणजे 5-6 वेळा मला तर वाटतंय हा प्रश्न आला असेल. तर याच्यामध्ये काय की व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान, एखादा शब्द कसा तयार झाला किंवा त्या शब्दाचा अर्थ कसा तयार झाला याचं ज्ञान म्हणजे व्युत्पत्ती असं आपण म्हणू शकतो. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे, म्हणजे व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखादा शब्द जो आहे त्याच्या मुळाविषयी माहिती, बाबा या शब्दाची निर्मिती कशी झाली. अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. ओके, व्युत्पत्ती कोशाचे कार्य, पहिली गोष्ट मराठी भाषेतील किंवा प्रमाण व बोली भाषेतील शब्दांचे मूळ दाखवणे, म्हणजे मराठी भाषेतील शब्दांचे मूळ किंवा जे बोली भाषा आहेत, प्रमाण भाषा आहेत, तर त्यातील शब्दांचे मूळ, या शब्दांची निर्मिती कशी झाली, या शब्दांचा अर्थ कसा झाला, अर्थ कसा निर्माण झाला, या सगळ्यांचा इतिहास. विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो, हा शब्दांच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. म्हणजे आपण जर बघितलं विशिष्ट प्रदेशामध्ये आणि विशिष्ट भौगोलिक परिसरामध्ये, म्हणजे शब्द जे आहेत त्या एकच शब्द असतो परंतु त्याच्या उच्चारामध्ये थोडासा फरक असतो, तर तो स्पष्ट करणं, तो बदल व तो फरक दाखवणे. भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात, भिन्न भिन्न काळात जे शब्दामध्ये बदल होत असतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे, म्हणजे विविध काळामध्ये शब्दांमध्ये बदल होत राहतात आणि त्या बदलांचं स्वरूप आपल्याला स्पष्ट करणं, बदलांचे कारण स्पष्ट करणे. आणि भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थाच्या अंगाने ही बदल संभवतात, हे अर्थातील बदल स्पष्ट करणे. म्हणजे अशी ही व्युत्पत्ती कोशाची काही कारणे आहेत, तर ही जशीच्या तशी आपल्याला व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. ठीक आहे, यानंतर पुढचे काही प्रश्न आहेत पुढच्या प्रकरणांवरती, तर ते म्हणजे टिपा लिहा. देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक. तर हे बघा, हे टीप आपण चांगल्या प्रकारे पाठ केली पाहिजे, कारण कर्नल संतोष महाडिक यांची देशावर अपार निष्ठा होती, देशावरती अपार प्रेम होतं, त्यासाठी त्यांनी सैन्य दलात प्रवेश केला.
त्यांची कामगिरी व त्यांचे व्यक्तिमत्व यांचा त्यांच्या भोवतालच्या लोकांवरती चांगला प्रभाव पडला होता. अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी काश्मीर मधल्या कुपवाड्यामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. भारताच्या सार्वभौमत्वावरच हा हल्ला होता. महाडिक यांच्या बटालियनकडे या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवली गेली. महाडिक यांनी प्राण पणाला लावून दहशतवाद्यांचा निपात केला. दुर्दैवानं त्या कारवाईमध्ये कर्नल संतोष महाडिक हे हुतात्मा झाले आणि आपल्या देशाने एक निधड्या छातीचा निष्ठावान सैनिक गमावला. अशा प्रकारे आपण कर्नल संतोष महाडिक यांच्यावरती टिप लिहू शकतो. तर बघा, या पद्धतीने आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्याचा मी स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. ओके, बघा पुढे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न पुढचा आहे, कठोर परिश्रमामुळेच स्वाती महाडिक म्हणजे संतोष महाडिक यांच्या पत्नी यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला. म्हणजे संतोष महाडिक, कर्नल संतोष महाडिक आहेत, त्यांच्या नंतर त्यांची जी पत्नी आहे स्वाती महाडिक यांनी सुद्धा निर्धार केला की मी सुद्धा माझं जे आयुष्य आहे ते देश सेवेसाठीच देणार आहे. बघा, पती निधनामुळे स्वाती महाडिक अधिक दुखावल्या किंवा दुःखाच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या. त्यातच 2 मुले वाढवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर येऊन पडली होती. म्हणजे कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्यानंतर त्यांच्या पत्नी खूप मोठ्या दुःखाच्या खाईत गेल्या होत्या आणि त्यांची जी 2 मुलं होती त्यांना सांभाळण्याची सुद्धा जबाबदारी यांच्यावरच येऊन पडली होती. दुसरी एक गोष्ट म्हणजे स्वाती यांच्या मार्गात आडवी येणार होती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं वय. बघा, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मुलांची एक जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं वय ही गोष्ट सुद्धा त्यांच्या मार्गामध्ये आडवी येणार होती. कारण आता स्वाती वयाच्या 40शीत पोहोचल्या होत्या. त्यांचं वय 40 वर्षापर्यंत झालं होतं. या वयात धडाकेबाज कृती करण्यास लागणारे शारीरिक मानसिक बळ कमी असण्याचा संभव असतो. म्हणजे जसं वय वाढत जातं तसं मानसिक आणि शारीरिक शक्ती जी आहे ती आपली कमी होत जाते. तसेच त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता आणि सैन्यामध्ये जर जायचं असेल तर तिथे तुम्हाला खूप जास्त शारीरिक आणि मानसिक शक्ती बळ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि कारण तेथे कमालीची शारीरिक क्षमता आवश्यक असते आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ सुद्धा आपल्याला अधिक असणं आपल्याकडे गरजेचं असतं. आणि या अडचणी, आता ह्या दोन्ही अडचणी होत्या. म्हणजे पहिली अडचणी म्हणजे कर्नल संतोष महाडिक यांच्या मृत्यूनंतर आपली जी 2 मुलं आहेत त्यांना वाढवण्याची जबाबदारी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या आड येणार होती ती म्हणजे त्यांचं वय. कारण त्यांचं वय 40ला पोहोचलं होतं आणि या वयामध्ये शारीरिक आणि मानसिक शक्ती ही कमालीची कमी होत असते आणि त्यातल्या त्यात सैन्यात जर भरती व्हायचं असेल तर ही शक्ती खूप जास्त लागते. तर या 2 गोष्टी त्यांच्या आड येणार होत्या. एक म्हणजे त्यांचं वय, शारीरिक मानसिक शक्ती आणि त्यांचं कुटुंब. ओके, परंतु या अडचणी दूर करण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागणार होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत सैन्यात जायचे असा स्वाती महाडिक यांचा पक्का निर्धार होता. त्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची मानसिक तयारी त्यांनी केलेली होती. तसे कष्ट त्यांनी घेतले सुद्धा. म्हणूनच त्यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला, असा शब्दामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे, पुढचा बघा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. पुढचा मुद्दा आपल्याकडे, पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं. स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते आपल्याला लिहायचं. कारण समाज जो आहे, आपल्या समाजाचं कसं आहे की पुरुष जर का सैन्यामध्ये असेल तर अनुकूल असतो, परंतु एखादी स्त्री जर का सैन्यामध्ये असेल तर त्या स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा प्रतिकूल असतो समाजाचा. तर समाजासमोर अनेक प्रश्न असतात. तर आता बघूयात आपण की स्वाती महाडिक यांनी पती निधनाचे असीम दुःख झेलले. त्या दुःखात बुडून जाऊन त्या निष्क्रिय झाल्या नाहीत. म्हणजे त्या दुःखामध्ये बुडून जाऊन निष्क्रिय नाही झाल्या, त्या खचल्या नाहीत. आपल्या पतीचे देशाची सेवा करण्याचे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला. आणि एवढंच नाही तर तो निर्धार त्यांनी पुरा सुद्धा केला. या घटनेचा समाजावर प्रभाव पडलाच. समाजाला यातून एक महत्वाचा आणि चांगला संदेश मिळाला, पॉझिटिव्ह संदेश मिळाला किंवा एक महिला सुद्धा सैन्यामध्ये जाऊ शकते. तिचं वय जास्त असूनही तिने खूप मेहनत घेतली त्यांनी आणि त्या मेहनतीमुळे, त्या कष्टातून त्या पदावरती पोहोचल्या. आपल्या समाजात अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे. पुरुषांनी सैन्यात भरती होण्याबाबत समाज अनुकूल असतो. हाच समाज स्त्रियांना सैन्यात पाठवण्यास मात्र तयार नसतो. स्त्रियांकडे शारीरिक मानसिक बळ कमी असते. स्त्रिया सैनिकांचे काम करू शकणार नाहीत अशी समाजाची धारणा असते की बाबा स्त्रिया नाही करू शकणार काम, अशी धारणा असते. आणि या धारणेला एक छेद दिला गेला.
या पार्श्वभूमीवर स्त्रिया पुरुषांनी इतक्याच सक्षम असून सैनिकांचे काम सुद्धा करू शकतात असा संदेश या ठिकाणी चांगला सकारात्मक पॉझिटिव्ह संदेश या ठिकाणी समाजाला जातो. ठीक आहे. यानंतर याच प्रकरणातला एक पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वीरांगना या पाठाच्या आधारे रेखा मिश्रा यांचं काम यांचं कार्य जे आहे ते आपण स्वतःच्या भाषेत लिहायचं. बघा, सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी BEd ही पदवी सुद्धा घेतली. रेल्वे पोलीस बोर्डाची प्रवेश परीक्षा देऊन सब इन्स्पेक्टर या पदावर त्या दाखल झाल्या. म्हणजे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांचा जन्म कुठे झाला, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मध्ये जन्म झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून MA ची पदवी घेतली. पुढे त्यांनी BEd केलं आणि रेल्वे पोलीस बोर्डाची जी प्रवेश परीक्षा आहे तिच्यामध्ये पास होऊन त्या सब इन्स्पेक्टर या पदावर दाखल झाल्या. म्हणजे हे थोडंसं त्यांच्या शैक्षणिक कार्य आपण झालं. आणि दुसरी गोष्ट, श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे केवळ नोकरी म्हणूनच बघितलं नाही, तर त्यांनी नोकरीकडे समाज कार्य म्हणून बघितलं. समाजाची सेवा करणं हा एक दृष्टिकोन त्यांनी डोळ्यासमोर ठेवून ती नोकरी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून पाहिले आणि समाजकार्य म्हणून पाहिले आणि त्यांच्या कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले. म्हणजे मला नोकरीवर कशाला जायचं, 8 तास भरायला जायचे, कामाला जायचं अशातला भाग नाही, तर समाजकार्य म्हणून बघितलं आणि म्हणून त्यांच्या कामामध्ये त्यांच्या कामाच्या स्वरूपात एक मोठा बदल झाला. विविध कारणांनी घराला दुरावलेल्या, भरकटलेल्या, चुकीच्या मार्गाला लागलेल्या, अवैध कामांना जुंपलेल्या मुलांची सोडवणूक करण्याकडे त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आणि अवघ्या 1.5 वर्षात 434 मुलांची सोडवणूक केली. हे फार मोठे सामाजिक कार्य आहे. म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर खूप सारी मुलं वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतात आणि येऊन ती कधी कधी भरकटलेली असतात, दुरावलेली असतात, घरापासून भरकटलेली असतात किंवा चुकीच्या मार्गाला सुद्धा लागलेली असतात किंवा अवैध कामांना सुद्धा या मुलांना जुंपलं जातं. तर अशा मुलांना या सगळ्या याच्यातून बाहेर काढलं त्यांनी. जवळपास 434 मुलांची सोडवणूक अवघ्या 1.5 वर्षात त्यांनी केली. त्यामुळे हे खूप मोठं समाजकार्य त्यांनी केलेलं आहे. पुढचा मुद्दा बघा, भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेलं कार्य जे मगाशी सुद्धा आपण बघितलं. बघा, रेखाजींचं कार्य हे राष्ट्र घडवण्याचे कार्य आहे. अलीकडे समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढलेला आहे. ओके, समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढलाय. त्यांचे विपरीत परिणाम दिसून येतात. फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती अजाण मुलांना किंवा अजाण मुलींना फसवतात. या प्रकरणामध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते. बरोबर, म्हणजे आज इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, हे जे काही समाज माध्यम आहेत, या समाज माध्यमाच्या माध्यमातून लहान मुलांना खूप मोठी लोक जी आहेत ती काही फसवतात समाजकंटक व्यक्ती. आणि अशा प्रकरणामध्ये मुलांना समजावून सांगणं, त्यांची काउन्सिलिंग करणं खूप कठीण असतं. कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात. अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायद्याची भीती घालतात आणि पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची ते जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न ते करतात. आणि रेखाजींच्या कुशल प्रयत्नांमुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता, चुकीच्या मार्गांना न जाता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील व्हायला तयार झाली आणि एक प्रकारे देशाचे भवितव्य घडवण्याचे जे कार्य आहे, आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील. म्हणजे एकंदरीत त्यांनी जे काम केलं, म्हणजे जो एक विद्यार्थी, एक मुलगा समाजाच्या या सगळ्या प्रेशरमधून तो चुकीच्या मार्गाला जाणार होता, तर त्याला चांगल्या शैक्षणिक प्रवाहामध्ये आणलं आणि भविष्यामध्ये तो आता एक चांगला नागरिक बनणार आहे. आणि चांगला नागरिक हा देशासाठी एक चांगली गोष्ट असते. म्हणजे देशाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून खूप गरजेची गोष्ट असते की चांगला नागरिक होणं. म्हणजे ही एक मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारची देश सेवाच झाली त्यांनी केलेली. ओके, असं आपण म्हणू शकतो. आणि असंच या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपल्याला लिहिता येईल. प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वयंगृही जाण्यास तयार होतात. हे वीरांगना या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. बघा, चुका करणाऱ्या माणसांकडे व मुलांकडे समाज, पोलीस नकारात्मक दृष्टीने पाहतात. पोलीस सुद्धा अशी मुले समोर आली की त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना मारपीट करतात. म्हणजे एखादा मुलगा आहे, पाकिट मारलं, चोरी केली किंवा तो आला, त्याला पकडलं पोलिसांनी, तर त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा वेगळा असतो. कारण म्हणजे त्यांनी चोरी केली हे दिसतंय, पण त्या चोरी करण्याच्या मागचा जो काही त्याचा इतिहास असेल, चोरी का केली, कुठली परिस्थिती त्याच्यावरती आली होती, या सगळ्या गोष्टींचा विचार समाज करत नाही. पोलीस सुद्धा डायरेक्ट त्याला मारपीट करण्याचा प्रयत्न करतात. ती मुलं आणखी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाण्याची शक्यता दाट असते. ही मुले गुन्हेगारी स्वरूपाचीच असतात असा पोलिसांनी पूर्वग्रह करून घेतलेला असतो.
साहजिकच या मुलांचा सुधारण्याचा मार्ग बंद होतो. मग ते अधिक कठोर बनतात आणि मग पुन्हा एकदा त्या चुका करायला लागतात. श्रीमती रेखा यांनी मात्र आईच्या मायेने अशा मुलांकडे बघितलं. मग या मुलांकडे रेखा यांनी कसं बघितलं की आईच्या मायेकडे त्यांना जवळ घेतलं, आपलेसे केले. त्यामुळेच ही मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली. चांगले आयुष्य सुरू करण्याची त्यांना संधी मिळाली. पहिल्याच केसमध्ये त्यांना सापडलेल्या 14 वर्षाच्या मुलाचे त्यांनी ममतेने मन परिवर्तन केले. पोलीस बडगा दाखवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याशी मैत्री केली. यामुळे ही मुले रेखाजींच्या जवळ आली. याचा अर्थ असा की मुलांशी प्रेमाने वागलो तर ती मुले स्वगृही जाण्यास तयार होतात. म्हणजे मुलांशी प्रेमाने वागलो तर ती आपलं ऐकतात असं या ठिकाणी इथं दिसतंय. तर अशा प्रकारे आपण स्थूल वाचन सगळी बघितलेले, स्थूल वाचनावर आधारित जे काही प्रश्न येतात ते सगळे आपण बघितलेले आहेत. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.